हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहोत 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा. तुम्ही रात्री पाहिलं असून आपण कुठं झोपलो होतो आणि सकाळी उठलो, पुन्हा एकदा हॉटेलमध्ये गेलो, तिथल्या मालकाशी संवाद साधला आणि पाण्याने आंघोळ करण्यास घेतली. सगळ्यांनी पहिला नंबर लावला, मी शेवट नंबर लावला. नंतर गेलो, रात्रीचा भात होता तो परतून खाला आणि थेट पोहोचलो ते ओंकारेश्वरच्या कमानीमध्ये आणि पार्किंगमध्ये. पार्किंगमधनं पुढे गेल्यानंतर आम्ही पोहोचलो ते झुलता बीचसाठी. तिथून पोहोचलो ते मंदिरामध्ये, थेट प्रवेश केला, कारण की आमच्याकडे होता VIP पास. कसला VIP पास, गर्दी तर तेवढीच होती. त्यामुळे तिथून वाट काढत गेलो आणि मस्तपैकी दर्शन घेतलं. आणि इथला उन्हाळा पाहून पहिला रस पिण्याची इच्छा आली, त्यामुळे रस पण घेतला. आणि इथं असलेल्या रुद्राक्ष खरा का खोटा हे जरा तपासून पाहण्याचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत काही कळलं नाही. त्यानंतर गेलो ते नर्मदेच्या पात्रामध्ये, ते पण नौका विहार करण्यासाठी. इथून दिसणारा हा ब्रिज आणि इथून दिसणारे ओंकारेश्वरचं मंदिर पाहता क्षणी मनाला प्रसन्न वाटत होते. त्यामुळे घाईघाई तिथे दर्शन घेतले आणि नमस्कार केला त्या भव्य दिव्य अशा मंदिराला. तिथून काढता पाय घेतला, कारण की आज कमी वेळेमध्ये 2 ज्योतिर्लिंग करायचे होते. त्यामुळे आम्ही थेट पोहोचलो ते उज्जैनला, म्हणजे महाकालेश्वरला म्हणजे उज्जैनला पोहोचल्यानंतर तिथे पावसाने आमचे स्वागत केले. काही वेळ पाऊस बरसून गेल्यानंतर सगळीकडे शांतता आणि स्वच्छता झाली होती. त्यामुळे आम्ही डायरेक्ट मंदिराकडे गेलो आणि मंदिराचा परिसर माझ्यासाठी जरा नवीनच होता. त्यामुळे मंदिर परिसर खूप सुंदर आणि अख्ख्या माणसांनी गजबजलेला होता. थेट VIP पास असल्यामुळे डायरेक्ट मंदिरामध्ये पोहोचलो आणि काही सेल्फी काढून पुन्हा मंदिराच्या बाहेर येऊन काही फोटो सेशन केलं. आणि आजूबाजूला असलेले हाराचे दुकानं, तसेच भूक लागल्यामुळे तेथे मस्तपैकी समोसाही चाकला. संध्याकाळची वेळ झाली होती, संध्याकाळचं जेवण केलं आणि पुन्हा एकदा आजचा दिवस इथेच संपला.